सा 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 सा
करीमा, तुला माहित आहे का? काय ग? एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे. अगदी बरोबर. आज या नवोपक्रम उत्सवात उपस्थित आजचे मुख्य अतिथी सन्माननीय जोएल डिसल्वा, तसेच कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय रेव्हरंड फादर सावियो, तसेच ज्ञानमाता शाळेचे मेषक वृंद आणि उपस्थित श्रोत्यांचे ज्ञानमातेच्या भव्य पटांगणात आपण सर्व एकत्रित आलो आहोत एक सुंदर सोहळ्यात साक्षीदार व्हायला. उपस्थित सर्व मान्यवरांचे मी करीमा गवा, मी अनिसा भोंड आमच्या शब्द सुमनांनी स्वागत करतो. साकारत आहोत. दिव्य प्रकाश म्हणजेच परब्रह्माचे तेज. चला तर याचे साक्षीदार होऊया. या मंगलसमयी आपण दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. आणि सोबतच प्रभू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. हा जगाचा प्रकाश लवकरच आम्हामध्ये जन्म घेणार आहे. त्याच्या प्रकाशाने आम्हा सर्वांची मने आनंदित होणार आहेत. आता आपल्या गोठ्यात आपण बाळ येशूला आमंत्रण देऊया व त्याचे स्वागत करूया. आता मी विनंती करते की आमच्या सन्माननीय पाहुण्यांनी बाळ येशूला गोठ्यात ठेवावे. यासाठी मी माननीय मुख्याध्यापकांना विनंती करते की त्यांनी अतिथीगणांना बाळ येशूच्या आगमनासाठी व दीप प्रज्वलनासाठी पुढे घेऊन यावे. या सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा. हा विवेक सर्वांच्या हृदयात जगावा. ही सद्भावना, हीच मनोकामना. भावनांची भाषा. चला तर या सांस्कृतिक परंपरेचा
ज्ञानाची ज्योत जपणाऱ्या आमच्या विद्यार्थिनी आता सादरीय सहभागी कलाकारांना मंचावर आमंत्रित करते. माझ्या बालमैत्रिणींनो, शब्द थांबतात जिथे तिथे फुलं बोलू लागतात. शब्द थांबतात जिथे तिथे फुलं बोलू लागतात.
आणि म्हणूनच पुष्पगुच्छ आमचा आदरभाव सांगतात. फुलांचा नाजूक पाकळ्यात गुंफलेले आमचा मनभाव आज या पुष्पगुच्छातून आपण अर्पण करीत आहोत. मी माझ्या सहकारी मैत्रिणींना विनंती करते की त्यांनी पुष्पसुमने देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करावे. स्वागत सल्वा मॅडम, श्री सनी भीमराव सर, श्री विनय गिंभल सर, सो सुशीला भीमराव मॅडम, श्री सोमा राऊत सर, श्री मर्याभाई विल्हात सर, श्री विपुल भुसारा सर, श्री प्रकाश आणि श्रीमती लीना भोया मॅडम, रेव्हरंड फादर प्रवीण गावित, डॉक्टर अनिल आणि डॉक्टर लता महाला मॅडम, श्री राजेश यादव सर, श्री हरीश वाकडे सर, श्री सुधीर भावर सर, श्री संदीप चिंबडा सर, श्री गोविंद सेठी सर, आपल्या सर्व इनोव्हेशन पर्व विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना बळ देणारे ठरेल. या महोत्सवात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः रचित वस्तूंचे वितरण करणार आहेत. हा नाविन्य उपक्रम राबविण्याचे पूर्ण श्रेय व मेहनत आमच्या मुख्याध्यापकांची व शिक्षकांची आहे. त्यांचे नवीन नवीन उपक्रम आम्हाला पुस्तकी ज्ञानाबरोबर खूप काही शिकवून जातात. आमच्यातील सुप्त गुणांचा वापर करून आजच्या या गतिमान युगात आपण नवीन विचारांनी, संकल्पनांनी व कौशल्याने कसे जगावे हे शिकवतात. त्यातला एक प्रयोग म्हणजे आजचा इनोव्हेशन फेस्टिवल होय. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महानुभावांचे स्वागतार्थ परिचय करून देण्यासाठी व या नवोपक्रम सोहळ्याची अधिक माहिती करून देण्यासाठी मी आदरणीय मुख्याध्यापक रेव्हरंड फादर एसलीजींना मंचावर आमंत्रित करते. सन्मान्य मुख्य अतिथी श्री जॉयल डिसिल्वा आणि त्यांची पत्नी श्रीमती एस्मरल्ड लोबो व सुपुत्र वॅलेन्सियो, आमचे सन्मान्य अतिथी ज्ञानमाता फादर प्रवीण गावित, मिशन सुपिरियर फादर अन्सेल्मो, शाळेचे मॅनेजर फादर सॉल्टन, फादर रसल आणि आजच्या कार्यक्रमाचे सर्व निमंत्रित विशेष अतिथी श्रीमती निशा बावर, सनी भीमरा, श्री विनय सोनिया गिंबल, श्रीमती सुशीला भिकूबाई भीमरा, श्री सोमा राव, श्री नवाब चौडावाला, श्री मारियाबाई विलात, श्रीमती सुमनबेन आणि श्री राजेशबाई यादव, श्री विपुल भुसारा, श्री प्रकाश आणि श्रीमती लीना भोया, डॉक्टर अनिल आणि डॉक्टर लता महाला, श्री हरीश वाकडे, श्री संदीप चिमडा, श्री गोविंदा शेट्टी, आदरणीय मान्यवर पूज्य फादर, सिस्टर्स, पालक, शिक्षक आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांना आजची सकाळ अत्यंत उत्साहवर्धक आणि आनंददायी जावो. ज्ञानमाता हायस्कूलच्या वतीने मी आपल्या इनोव्हेशन फेस्टिवल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. हा उत्सव म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन मूल्याच्या कल्पकता, कौशल्य आणि शिकण्याच्या वृत्तीचा सोहळा आहे. आजचा दिवस आमच्यासाठी अभिमानाचा आहे, कारण हा उत्सव केवळ शालेय उपक्रम नाही, तर तो आमच्या शैक्षणिक दृष्टिकोनाचा प्रतिबिंब आहे. असे शिक्षण जे मुलाला केवळ परीक्षेसाठी नाही तर आयुष्यासाठी तयार करते. आज मुख्य अतिथी म्हणून श्री
जॉयल डिसिल्वा सर यांची उपस्थिती लाभणे हे आमचे मोठे भाग्य आहे. श्री डिसिल्वा हे अत्यंत यशस्वी उद्योजक आहेत, ज्यांनी आपल्या उल्लेखनीय यशामुळे आणि निष्ठेमुळे स्वतःच्या क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे, नेतृत्वामुळे आणि अफाट कष्टामुळे त्यांनी केवळ तर समाजाच्या आणि समुदायाच्या विकसितासाठी मोठे योगदान दिले आहे. व्यावसायिक यशापलीकडे श्री डिसिल्वा हे सामाजिक कार्यासाठी आणि दातृत्वासाठी सदैव तत्पर असतात. त्यांची करुणा, औदार्य आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समर्पण वृत्तीने इतरांच्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल घडवता येवो याचे श्री डिसिल्वा हे एक उत्तम उदाहरण आहे. सर, आपली उपस्थिती आमच्यासाठी खरोखरच अभिमानास्पद आहे. वेलकम सर. सन्माननीय अतिथीचे फादर साव्य कुतिनेचे थोडक्याने परिचय देण्यास इच्छितो. आमचे सन्मान्य फादर साव्य कुटिनो जे ज्ञानमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहे, त्यांचे मी विशेष स्वागत करतो. फादर साव्य यांना प्रदीर्घ अनुभव आहे. विविध नामांकित शाळांमध्ये अनेक वर्ष मुख्य अध्यापक म्हणून यशस्वी सेवा बजावल्यानंतर आता ते प्रांतीय प्रशासनात प्रोव्हिन्शियल सुपिरियर कार्यरत आहेत. फादर साव्यो हे अत्यंत नम्र आणि मिळनसार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचे विलक्षण नेतृत्व आणि संघटन कौशल्य आमच्या संस्थेसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे. फादर, तुमची उपस्थिती आम्हा सर्वांसाठी मोठे प्रोत्साहन आहे. अलीकडच्या वर्षात आपल्या देशाने स्किल इंडिया, इनोव्हेट इंडिया आणि मेक इन इंडिया सारख्या उपक्रमाद्वारे मोठी प्रगती केली आहे. हे कार्यक्रम यावर भर देतात की भविष्य अशाच लोकांचे आहे जे चिकित्सक विचार करू शकतात, समस्या सोडवू शकतात आणि काहीतरी नवीन निर्माण करू शकतात. ज्ञानमाता हायस्कूल मध्ये आम्ही हा संदेश मनावर घेतला आहे. संपूर्ण वर्षभरात आमचे विद्यार्थी विविध उपक्रमात मग्न होते, जसे की प्रत्यक्ष प्रकल्प, डिझाईन थिंकिंग सराव, लहान स्तरावर उत्पादनाची निर्मिती, दैनंदिन जीवनातील उपयुक्त उपाय शोधणे, आत्मविश्वास आणि स्वावलंबन देणारी कौशल्य आत्मसात करणे. साध्या वर्किंग मॉडेल पासून ते हस्तकलेच्या वस्तूपर्यंत आणि तंत्रज्ञानावर आधारित कल्पनापासून ते घरातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनापर्यंत आमचे विद्यार्थी करून शिका, लर्निंग बाय डुईंग या तत्वावर काम करत आहेत. हा उत्सव या सर्व प्रयत्नांना एका छताखाली आणतो आणि त्यांना त्याची क्षमता व कल्पकता दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. आमचा उद्देश नेहमीच स्पष्ट राहिला आहे. आमचा अवलंबी, कुशल आणि भविष्यासाठी सज्ज करणे. त्यांना केवळ चांगले विद्यार्थीच नाही तर जबाबदार नागरिक आणि उद्याचे उद्योजक बनवणे, जे समाजासाठी मोलाचे योगदान देऊ शकतील. हा इनोव्हेशन फेस्टिवल म्हणजे त्या दिशेने टाकलेले आमचे एक नम्र पाऊल आहे. आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले मान्यवर पाहुण्याच्या उपस्थितीने आम्हाला खूप सन्मान वाटत आहे. तुमची उपस्थिती आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देते आणि आमच्या ध्येयासाठी आम्हाला प्रोत्साहित करते. आम्ही अशा अनेक व्यक्तींचा उल्लेख केला ज्यांनी आमच्या शाळेच्या विकासात नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे.
या सुंदर कार्यक्रमासाठी निमंत्रण देताना जर माझ्याकडून कोणाचे नाव राहून गेले असेल तर मी क्षमस्व आहे. मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या तरुण संशोधकांना प्रोत्साहित करण्यासाठी वेळ काढल्याबद्दल तुमचे धन्यवाद. प्रिय विद्यार्थ्यांनो, आज तुम्ही जेव्हा हा प्रदर्शनात फिराल तेव्हा लक्षात ठेवा की प्रत्येक मोठ्या शोधाची सुरुवात एका छोट्या कल्पनेतूनच होते. तुमची कल्पकता हीच तुमची शक्ती आहे. असाच वेगळा विचार करा, प्रश्न विचारा आणि धाडसी स्वप्ने पहा. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना आम्ही एक छोटी चित्रफित, एक व्हिडिओ सादर करत आहोत ज्याचे शीर्षक आहे इनोव्हेशन इन मोशन फ्रॉम आयडियाज टू क्रिएशन. हा व्हिडिओ आमच्या विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा वर्षभराचा प्रवास दर्शवतो. त्याचे नियोजन, सांघिक कार्य, त्याच्या समोरील आव्हाने आणि त्याच्या कल्पना प्रत्यक्षात साकार होतानाचा आनंद हे आपल्या शाळेची ती वचनबद्धता दर्शवते ज्यातून आपण देशाला अपेक्षित असलेली कुशल आणि स्वावलंबी पिढी घडवत आहोत. मी तुम्हा सर्वांना ही चित्रफित पाहण्यासाठी आणि मुलांच्या परिश्रमाचे कौतुक करण्यासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा इनोव्हेशन फेस्टिवल 2025 मध्ये आपले स्वागत. ही ज्योत आपल्याला सदैव पुढे नेत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना. थँक्यू. ज्ञानाची जननी जिच्या ज्ञान गर्भातून साकारले इनोव्हेशन फेस्टिवल 2025 चे सोनेरी स्वप्न. ज्ञान कल्पकता आणि सर्जनशीलतेचा उत्सव म्हणजेच ज्ञानमाता हायस्कूल खानवेल शाळेच्या इनोव्हेशन फेस्टिवल 2025 उपक्रम. प्रत्येक उपक्रमामागे आहे आमच्या माननीय मुख्याध्यापकाचे दूरदृष्टीचे स्वप्न, गुरुवर्याची अथक मेहनत व मार्गदर्शन आणि टीमवर्क. हे केवळ एक प्रदर्शन नाही तर विद्यार्थ्यांच्या कल्पनांना अंक देऊन यशाच्या नभा गणवत उंच बनाने घेण्याचा व नवशोधाचा प्रवास आहे. या उपक्रमातून विद्यार्थी संशोधन, स्वावलंबन व व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपल्या प्रतिभेला उज्ज्वल भविष्याला आकार देत आहेत. पुस्तकी शिक्षण देणारी शाळा नाही तर विद्यार्थ्यांना यशाची उत्तुंग भरारी घेत सर्वांगीण विकासासाठीचे व्यासपीठ आहे. फेस्टिवलमध्ये सापडली
यशाची उत्तुंग भरारी घेत सर्वांगीण विकासासाठीचे व्यासपीठ आहे. मेणबत्त्या, डिशवॉश असे आम्ही अनेक वस्तू तयार केल्या आहेत. ते शिकून आम्हाला खूप आनंद वाटतो. कसे ज्ञानमाता हायस्कूल ही केवळ पुस्तकी शिक्षण देणारी शाळा नाही, तर विद्यार्थ्यांना यशाची उत्तुंग भरारी घेत सर्वांगीण विकासासाठीचे व्यासपीठ आहे. आज पुढे टाकलेली लहानशी पावले उद्याची यशाची वाट आत्मविश्वासाने चालतील या आशेने आम्ही पुढे चालत आहोत. बनाया है. आप देख सकते हो हमने इसके लिए अलग अलग प्रकार के मोड लिए हैं, जैसे कि डार्क कंपाउंड, मिल्क कंपाउंड, व्हाइट कंपाउंड, चॉकलेट कंपाउंड, ये सब लिए हैं. उसके लिए आपण येथे पाहत आहोत मशरूम उत्पादन, औषधी साबण व तेल निर्मिती, बांबू कला, घरगुती खाद्य प्रक्रिया उद्योग, मेणबत्ती उद्योग, बाळगोपाळासाठी खेळणी आणि खवय्यांसाठी रुचकर पदार्थ. किती ते झाडाच्या खोडावर ओलसर जमिनीत किंवा सेंद्रिय पदार्थावर होते. ते प्रामुख्याने प्रोटीन, फायबर, खनिजे आणि जीवनसत्वाने परिपूर्ण असल्यामुळे ते कल्पनेच्या मेळात आमच्या विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता, शिक्षण आणि उत्कृष्टता या ब्रीद वाक्याला प्रत्यक्षात उतरवले आहे. चला तर मग या नवकल्पनेच्या प्रवासाचा आनंद घेऊया आणि ज्ञान मातेची यशोगाथा मनात ठेवूया. ज्ञान मातेची यशोगाथा मनात ठेवूया. इनोव्हेशन 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 फेस्टिवल 2025. सर्वांना नमस्कार. ज्ञानमाता हायस्कूल मध्ये आयोजित इनोव्हेशन फेस्टिवलला भारत सरकारच्या स्किल इंडिया आणि मेक इन इंडिया या उपक्रमाला लक्षात ठेवून नियोजित करण्यात आला आहे. Along with academics, we believe in building skills for life. फक्त पुस्तकापुरते शिक्षण न ठेवता विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण आणि उद्योजक बनवणे हा आमचा उद्देश आहे. With this vision, students were trained in various kinds of activities throughout the year. आपण सर्वांनी या सर्जनशील प्रदर्शनाचे साक्षीदार व्हावे आणि आपले विद्यार्थी, the young entrepreneurs
द फ्युचर ऑफ इंडिया याला प्रोत्साहन द्यावे हीच आमची नम्र विनंती. धन्यवाद. कार्यक्रमामध्ये नवाब सर उपस्थित झाले आहेत. त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. It surrounds us, every nation, all around us. Sing forever young, singing songs underneath the sun. Let's rejoice in the beautiful game, and together at the end of the day, we all say, when I get older, I will be stronger. They'll call me freedom, just like a waving flag. When I get older, I will be stronger. They'll call me freedom, just like a waving flag. So wave your flag, now wave your flag, now wave your flag. Oh, 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 oh. And everybody will be singing, yeah. Oh, 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 and we all will be singing, yeah. व्यासपीठावर विराजमान करावे. आजचे मुख्य पाहुणे श्रीयुत जोयल सरांचा सत्कार करतील आमच्या शाळेचे माननीय मॅनेजर
रेव्हरंड फादर सोल्टनजी. मी फादरांना विनंती करते की त्यांनी प्रमुख अतिथींना शाल व भेटवस्तू देऊन सत्कारित करावे. धन्यवाद सर. मी फादरांना विनंती करते की त्यांनी साल व भेटवस्तू देऊन अतिथींचा सत्कार करावा. करते की त्यांनी साल व भेटवस्तू देऊन मॅडमांचा सत्कार करावा. श्री मर्याभाई विल्हाट, श्रीमती सुमनबेन विल्हाट, श्री विपुल भुसारा सर, श्री प्रकाश आणि श्रीमती भोया मॅडम, रेव्हरंड फादर प्रवीण गावी, डॉक्टर अनिल आणि डॉक्टर लता महला मॅडम, श्री राजेश यादव सर, श्री हरीश वाकडे सर, श्री सुधीर भावर सर, श्री संदीप चिमडा सर, श्री गोविंदा सेठी सर, कार्यक्रमाला पुढे नेत मी सन्माननीय अतिथी श्रीयुत जोयल सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या अनुभव विश्वातील काही मार्गदर्शनपर विचार आमच्या सहकार्यासमोर मांडावे, जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार आम्हा मुलांसाठी मार्गदर्शन ठरतील. स्टुडंट सर्वांना सुप्रभात. ज्ञानमाता हायस्कूल इनोव्हेशन फेस्टिवल 2025 आज मला चीफ गेस्टचा मान दिल्याबद्दल मी फादर ॲशली आणि आयोजित समितीचे मनापासून आभार मानतो. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. ज्ञानमाता हायस्कूल इनोव्हेशन फेस्टिवल हा फक्त महोत्सव नाही, तर हा भविष्याचा प्रतिबिंब आहे. शिक्षकांचे कौतुक केलं पाहिजे, कारण ते विद्यार्थ्यांना घडवण्याचे मागे विशेष भूमिका बजावतात. पालकांनो, तुमचा पाठिंबा आणि प्रोत्साहन हाच पाया आहे ज्यावर हे तरुण उभे आहेत. प्रिय विद्यार्थ्यांनो, अपयशाला कधी घाबरू नये. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. ज्ञानमाता हायस्कूल इनोव्हेशन फेस्टिवल आयोजित केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो आणि नेहमीच त्यांच्या पाठीशी मी उभा राहील याची ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. कार्यक्रमाचा निमित्ताने व्यक्त करून आम्हास मार्गदर्शनाचा लाभ द्यावा. Reverend Father Ashley Gutino, Principal, Manager Father Sultan, ने सर्व आमंत्रित झालेले इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय मुलांनो, आज हे सर्व पाहून मला फार आनंद वाटतो की फादर ॲशली नेहमीच ओळखले जातात त्याचे न्यू आयडियाज, क्रिएटिव्ह आयडियाज याच्यासाठी. आणि आज विशेष करून मी फादर ॲशलीचे अभिनंदन करतो, कारण ज्ञानमाता ही शाळा आहे. आपण इथे ज्ञानाचे मंदिरमध्ये आहेत आणि ह्या ज्ञानाच्या मंदिरमध्ये हे ज्ञान आपल्याला फक्त क्लासरूममध्ये भेटत नाही, पुस्तकातून भेटत नाही, पण आज फादर ॲशली आणि त्याच्यासोबत सर्व शिक्षक यांनी आपल्याला दाखवून दिलं आहे कसे आपण क्लासरूममधून बाहेर गेले पाहिजे. जे आपल्याला थिअरी भेटत आहे ते प्रॅक्टिकलमध्ये आज फादर ॲशली, त्याचे शिक्षक आणि सर्व उपस्थित आहे मुलांना हे आपल्याला करून दाखवलं आहे. तर आज त्यांच्यासाठी सर्व ॲशली फादर, सर्व शिक्षक आणि मुलांचे मी अभिनंदन करतो. आणि मला असं वाटत आहे, मला खात्री आहे की
आपल्याच ह्या कानवेलच्या मधून, ह्याच मातेतून, आपल्या ह्याच शाळेतून एक ना दिवस आपले हेच मुलं उत्पन्न होणार, एक नवीन आयडिया घेऊन, आणि हीच आयडिया आपल्या भारत देशासाठी आपण गौरव करणार. हेच मुलं आपल्या भारत देशाचा गौरव करणार, कारण यशच प्रकारे त्यांना पाठिंबा दिला तर सर्व शिक्षक आणि सर्व पालक माझे नियत सांगतो की तुम्ही नेहमीच या मुलांना पाठिंबा द्या, सहकार करा, आणि हेच मुलं पुढे जाऊन आपले भविष्य देशाचे नागरिक बनणार आणि एक चांगले मनुष्य बनणार. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. आली आहे ती बक्षीस वितरणाचे सूत्र सांभाळण्यासाठी मी आदरणीय रामेश्वरी टीचरांना मंचावर आमंत्रित करते. ज्ञानार्जनाची आस ठेवून यशाची शिखरे पदक्रांत करणाऱ्या शाळेतील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा आता आपण गौरव करणार आहोत. ज्यांनी मेहनतीचं सोनं केलं आणि यशाची शिदोरी भरली, त्या सर्व विजेत्यांचा गौरव करण्याच्या सुवर्ण क्षणांसाठी आपण येथे सज्ज झालो आहोत. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात आंतरशालेय व राष्ट्रीय लेवलच्या अनेक स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिद्द, ताकद, आत्मविश्वास, परिश्रमाच्या जोरावर यशाची शिखरे गाठली. अशा विजेत्यांचे गौरव करण्यासाठी आणि ट्रॉफी वितरणाने त्यांचा आत्मविश्वास वाढवूया, त्यासाठी मी सर्वप्रथम आमंत्रित करणार आहे इयत्ता 7वी शिकत असणारा प्रमोद प्रकाश पागी याला. राष्ट्रीय स्तरातील बहुखेळ स्पर्धा कार्यक्रम असून त्यात मल्लखांब म्हणजे ताकद, संतुलन आणि शिस्त यांचा संगम असणाऱ्या या खेळात दादरा नगर हवेलीचे नेतृत्व करून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. त्याचा या विजयाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. आमंत्रित करते व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी ट्रॉफी देऊन या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन करणारा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्या या सुंदर यशाबद्दल टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे मुलांनो. विजेत्यांचे खूप खूप अभिनयात आलेल्या इंटर स्कूल रिले स्पर्धेत रनरअप होऊन आमच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या विजयाने सर्वांची मने जिंकली. या विजयी विद्यार्थ्यांना मी आता मंचावर आमंत्रित करते व पुढील ट्रॉफी वितरणासाठी मी सन्माननीय पाहुण्या मिसेस डिसिल्वा यांना मंचावर आमंत्रित करते. सर्वप्रथम येत आहे प्रितेश मायकल रावते, ऋतिन मोती कडाळी, सिद्धिका दिनेश चिमळा आणि श्रुती विजय. मुलांनो टाळ्यात कंजूशी करू नका. मैदानात मोठा पराक्रम, आत्मविश्वास, कौशल्य, संघ भावनेने चॅम्पियनशिप जिंकली. सोबतच UT लेवल व रनरअप असे दुहेरी ऐतिहासिक विजय मिळवला. अशा विजेत्यांना दुहेरी ट्रॉफी घेण्यासाठी मी आता मंचावर आमंत्रित करते व मान्यवर मॅडमांनाच विनंती करते की त्यांनी या विजेत्यांना दुहेरी ट्रॉफी देऊन सन्मानित करावे. मी आमंत्रित करते श्वेता संतोष खरपडे, आयशा अग्नेल वर्था, निकिता नितीन नडगे,
निर्मला सुनील. टाळ्यांच्या सलामीने हा विजय आपण अविस्मरणीय बनूया. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वप्रथम जी ट्रॉफी दिली जात आहे ती पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आयुष्याच्या गडावरती ध्वज रोवला. श्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर मिळवलेल्या या यशाबद्दल पुनश्च एकदा सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करते. हा विजय तुमच्या मेहनतीची पावती असून पुढील वाटचालीसाठी नवी प्रेरणा देणारा ठरेल. भविष्यातही असेच उज्ज्वल यश तुमच्या पावलाशी लाभो हीच सदिच्छा, हीच मनोकामना. धन्यवाद. सर्व मान्यवर पाहुण्यांचे प्रेमळ उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी मी ममता टीचरांना व्यासपीठावर आमंत्रित करते. च्या भावना सामावलेल्या आहेत. या हृदयाने आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थितांना शुभ सकाळ. जिथे श्रद्धा आणि सर्जनशीलता एकत्र येतात तेथे प्रभूच्या कृपेने नवकल्पना प्रत्यक्षात साकार होतात. आजचा हा परमभाग्याचा दिवस प्रभू परमेश्वराने आम्हा सर्वांच्या आयुष्यात दिल्याबद्दल या इनोव्हेशन फेस्टिवलच्या नयनरम्य सोहळ्याच्या प्रत्येक क्षणाबद्दल मी प्रभूचे आभार मानते. आजच्या या अनोख्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेले सन्माननीय श्री जॉयल डिसिल्वा सर व त्यांच्या धर्मपत्नी सौ एस्मेराल्ड डिसिल्वा, आपण आजच्या सुवर्णक्षणी उपस्थित राहून आपले अनुभव संपन्न मार्गदर्शन व अमूल्य वेळेचा लाभ आम्हा सर्वांना दिल्याबद्दल ज्ञानमाता परिवार आपला शतशः ऋणी आहे. आपली उपस्थिती ही केवळ आमच्यासाठी सुवर्णक्षण नसून आमच्या विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठीची दिशा आहे. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. मी आभार मानते आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी विशेष रेव्हरंड फादर सेव्हियो कुटिनो, प्रोव्हिन्शियल सुपिरियर मुंबई प्रोव्हिन्स यांचे, ज्यांनी आमच्या ज्ञानमातेवरील अपार प्रेमाखातर इथे उपस्थित राहून आजचा हा सोहळा अधिकच अर्थपूर्ण केला. प्रिय फादर, आपण दिलेला मौल्यवान वेळ, आपले प्रेमळ व प्रोत्साहक शब्द आमच्या विद्यार्थ्यांच्या व गुरुजनांच्या आत्मविश्वासाला मिळालेली नवी ऊर्जा आहे. धन्यवाद फादर. आजच्या आनंददायी प्रसंगी आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवून आम्हासाठी नवी दिशा देणारे आमचे विशेष आमंत्रित पाहुणे व मान्यवर, या सर्वांचे मी ज्ञानमातेच्या वतीने सहर्ष आभार व्यक्त करते. मी आभार मानते आजच्या आमच्या ज्ञानमाता शाळेच्या सन्माननीय मॅनेजर रेव्हरंड फादर सॉल्टन मॉन्टेरा यांचे, जे नेहमी प्रोत्साहक शब्दांनी व कार्याने आम्हा सर्वांना उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यास उद्युक्त करतात. धन्यवाद फादर. आपले दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली तळमळ व विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व नवोन्मेषी विचारांना प्रोत्साहन देण्याची भूमिका, नेहमीच सकारात्मक ऊर्जेने वाटचाल करणारे आमच्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक रेव्हरंड फादर ॲशली यांचे या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही विशेष आभार मानतो. धन्यवाद रेव्हरंड फादर ॲशली. आजच्या कार्यक्रमात विविध ठिकाणाहून उपस्थित रेव्हरंड फादर्स, सिस्टर्स व ब्रदरांचे आपल्या अनमोल उपस्थितीबद्दल व आमच्या शाळेवरील प्रेमाबद्दल विशेष आभार मानते. आमच्या शाळेला नेहमीच सहकार्याचा व प्रेमाचा आधार देणारे, मार्गदर्शन करणारे ज्ञानमाता इंग्लिश हायस्कूलचे प्रिन्सिपल रेव्हरंड फादर रसल डिसोजा यांचे त्यांच्या विशेष सहाय्यासाठी, मार्गदर्शनासाठी मी शाळेच्या वतीने आभार मानते. थँक्यू फादर रसल. आमचा आदरणीय सुजान पालकवर्ग, जो आमच्या शाळेवर विश्वास ठेवून त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यास आमच्या शाळेत पाठवतात
व शालेय कामकाजात कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतात व सहकार्य करतात. प्रिय पालक बंधू भगिनींनो, आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकात आम्हा सर्वांच्या सहाय्यासाठी नेहमी तत्पर राहून आम्हा सहकार्य केलेल्या ज्ञानमाता बालविद्या मंदिर व संत फ्रान्सिस झेवियर दुधनी शाळेचे शिक्षक बंधू भगिनी यांचे आम्ही हृदयपूर्वक आभार मानतो. अथक परिश्रम, समर्पित सेवाभाव, संघभावना यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या ज्ञानमाता परिवाराचे शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी, ज्यांच्या सातत्यपूर्ण अथक परिश्रमाने आजचा दिवस सुयोग्यरित्या पार पडत आहे. माझ्या सर्व सहकारी गुरु बंधू भगिनींचे व शिक्षकेतर बंधू भगिनींचे आपल्या अमूल्य सहकार्याबद्दल आभार मानते. आजच्या बँड पथकाचे नेतृत्व करणारे व अनेक दिवसांपासून आमच्या विद्यार्थ्यांना वादन कला शिकवणारे श्री संजय सर बँड मास्टर व अनेक सुंदर कलांचे धनी असलेले श्री प्रभात सर यांचे आम्ही खास आभार मानतो. आपल्या तंत्रशुद्ध कौशल्याने कायमस्वरूपी स्मरणात राहतील असे क्षण जतन करून ठेवण्यासाठी नेहमी उत्साहाने जबाबदारीने कार्य करणारे आमचे व्हिडिओ मेकर व समर्पित तंत्रस्नेही व शाळास्नेही संजय सरांचे मी आभार मानते. आजच्या गौरवशाली कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या ज्ञानमातेशी असलेले नाते जपून प्रेमाने व अभिमानाने उपस्थित राहून आम्हास वेगवेगळ्या कार्यात सातत्याने सहकार्य करणारे आमचे प्रिय माजी विद्यार्थी, ज्यांना पाहून आम्हास अभिमान वाटतो, अशा माझ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमात अधिक रंगत यावी यासाठी अनेक प्रकारे सहकार्य करणारे हितचिंतक, जनरेटरची सेवा पुरविणारे विपुलभाई भुसारा, ऑर्केस्ट्रासाठी एंजल म्युझिकल बँड, साऊंड सिस्टीम ज्ञानमाता हायस्कूल यांचे मी विशेष आभार मानते. या इनोव्हेशन फेस्टिवलच्या निमित्ताने वर्षभरात अनेक प्रकारचे उपक्रम शिकवण्यासाठी अनेक मार्गदर्शकांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. मी आभार मानते आमच्या ज्ञानमातेला नेहमी सहकार्याचा हात देणारे व आमचा आधार असणारे खानवेल ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन खानवेल व फायर स्टेशन खानवेल तसेच इतर समाजसेवी संस्थांचे, ज्यांच्यामुळे आमचे कार्य करण्यास आम्हाला सुलभता प्राप्त होते. या इनोव्हेशन फेस्टिवल दरम्यान अनेक स्पर्धा पार पडणार आहेत. त्यासाठी कार्यभार पार पाडणाऱ्या सर्व निरीक्षकांचे देखील मी आभार मानते. आपल्या उत्साहाने, कल्पकतेने, शिस्तीने व अथक परिश्रमांनी आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने जिवंतपणा लाभला तो आमच्या हरहुन्नरी विद्यार्थ्यांमुळे. प्रिय मुलांनो, तयारीपासून ते आजच्या सादरीकरणापर्यंत तुम्ही दाखवलेली जबाबदारी व समर्पण यामुळे आज तुम्ही खरे शिल्पकार आहात. तुम्हा सर्वांचे विशेष अभिनंदन व आभार. आभार शब्दांच्या अंती केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर हृदयपूर्वक सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानते व आजचा हा इनोव्हेशन फेस्टिवल नवकल्पनांचा मेळावा आनंदाने अनुभवण्यास आपणास हार्दिक शुभेच्छा देते. त्याचबरोबर एक विशेष आभार मानते आपल्या खानवेल ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच श्री मर्याभाई विल्हात यांनी या इनोव्हेशन फेस्टिवलसाठी रुपये 5,000ची देणगी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. धन्यवाद सर. हा कार्यक्रम संपला नाही तर या नाताळच्या महिन्यात आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी व आजच्या कार्यक्रमाला अधिक रंगत आणण्यासाठी सर्वांचा आवडता सांता क्लॉजच्या भव्य आगमनाने या इनोव्हेशन फेस्टिवल कार्याचा प्रारंभ होत आहे. आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात सांता क्लॉजचे स्वागत करूया.
खूप खूप धन्यवाद. व रिबिन कापून सोहळा प्रारंभ करावा. प्रमुख अतिथींना त्यांनी स्टेजवर यावे. मी फादरांना विनंती करते की त्यांनी प्रमुख अतिथींना नवीन दिशा, नवीन शक्ती, नवीन वाटचाल या रिबिन कापण्याच्या शुभारंभातून उमटू दे यशाची झंकार. स्टॉल में पहुंच जाए जल्द से जल्द. भीड़ नहीं करनी है. जो स्टॉल में रहेंगे वही जाएंगे. बाकी के बच्चे अपनी जगह पर बैठे रहेंगे, थोड़ी देर इधर ही बैठे रहेंगे. जो भी बोलने वाले हैं, जो भी स्टॉल पे लीड करेंगे वही अपने स्टॉल में जाएंगे. बाकी इधर उधर घूमकर कोई भीड़ ना करे, क्योंकि यहाँ स्टेज पर भी दूसरा कार्यक्रम चलता ही रहेगा. आपको मजा लाने के लिए हम अलग अलग कार्यक्रम लाए हैं. तो इस इनोवेशन फेस्टिवल में आप सभी का पुनः एक बार हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं और आपके लिए शायरी पेश करता हूं. महक उठा ये घर आंगन, महक उठा ये घर आंगन, जब से आप पधारे हैं, जब से आप पधारे हैं. ऐसा एहसास होता है, ऐसा एहसास होता है जन्मों से आप हमारे हैं. अब पारी है आज के प्रमुख अतिथि विशेष एवं क्रिएटिव की है, उसका निरीक्षण करेंगे. वॉलेंटियर है अंदर, वो निरीक्षण करते आएंगे. उस वक्त अपना परिचय दे और अपने सामान के बारे में बता दे. धन्यवाद. और सभी से ये भी निवेदन है मेहमानों से कि हमारे बच्चों ने जो अलग अलग आइटम्स तैयार की है वो कृपया खरीदे भी. जैसे खरीदेंगे तो हमारे बच्चों में एक उत्साह बढ़ेगा. तो खरीदने के लिए भी आपसे नम्र अनुरोध है. पर अलग अलग विविध कार्यक्रम का आयोजन किया गया है, उसका परिचय लेंगे और उसका परिचय के लिए मैं श्री किरण चिमड़ा सर को आमंत्रित करता हूं. तो आहे ऑर्केस्ट्रा. आजचे जे इस मंच पर हमारे साथ देने के लिए आए हैं हमारे एक स्टूडेंट दर्शन पाटिल और शीतल सांबर, जो हमारे एक स्टूडेंट है, बहुत ही टैलेंटेड है. उनका भी हम परिचय लेंगे. मी दर्शन पाटील. आजचा कार्यक्रम आम्ही पुढे वाढवणार आहोत. आजच्या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या
इनोव्हेशन फेस्टिवलमध्ये आपण आतापर्यंत विविध कल्पना, विचारशक्ती आणि आपल्या विद्यार्थ्यांची बहुमायी प्रतिभा अनुभवत केवळ गाणं सादर करणार नाही तर त्यांच्या सुरांमधून भावना, आनंद आणि आत्मविश्वास व्यक्त करतील. आम्ही सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती करतो की प्रत्येक सादरीकरणाला मनापासून टाळ्यांची दाद द्यावी. तर चला टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया व्हॉइस ऑफ ज्ञान माता या आज के इस कार्यक्रम के मुख्य अतिथि एवं गेस्ट ऑफ ऑनर जितने भी अतिथि आए हैं उनसे निवेदन है कि हमारे बच्चों ने अलग अलग वस्तुएं चीजें तैयार की हैं, कृपया उन्हें खरीदिए, उनका हौसला बढ़ाइए. तो आज के इस प्रोग्राम के पहले पार्टिसिपेट को मैं मंच पर आमंत्रित करता हूँ. कितीला 30 रुपये ना, 30, 60 आणि 50, 110. शाळेत शिकायच्या पण मुलांना काम करतायत ना घरी. मस्त तुम्ही फार मेहनत केल्या. खेळ ना ये बहुत बड़ी खुश खबरी है हमारे लिए. शिवगिरी होटल के ओनर श्री शोभा भाई राउत की ओर से हमारे स्कूल को 11,000 रुपए का नगद पुरस्कार दिया गया है. जोरदार तालियां बजाइए, जोरदार. धन्यवाद सर, बहुत बहुत धन्यवाद. इसी तरह आप सपोर्ट कीजिए हमारे बच्चों का हौसला बढ़ाते रहिए. फिर से एक खुशखबरी राजेश भाई यादव और फैमिली की ओर से 11,000 रुपए का नगद पुरस्कार. फिर से जोरदार तालियां बजाइए. और एक खुशखबरी हो, आज जितने भी यहाँ पर मंच पर कार्यक्रम होंगे, चाहे डांस कॉम्पिटिशन होगा, चाहे सिंगिंग कॉम्पिटिशन होगी या फिर कोई अन्य कॉम्पिटिशन, उसके लिए पूरी गिफ्ट का आयोजन नवाजिक स्टेटस की तरफ से होगा. तो जोरदार उनके लिए भी तारीफ, जोरदार. बहुत अच्छी खुशखबरी है. तो बच्चों कृपया जो भी सर नाम पुकार रहे हैं वो तैयार रहे. इसके बाद सिंगिंग कॉम्पिटिशन चालू होगा. अनिशा आदिल बॉन्ड, रिया संतोष कुराड़ा, अक्षरा यशवंत मोरे, अर्चिता चंदन चौधरी, अर्पिता सिविल बागी, प्रतिमा देवराम मराडी, श्रेया जलील मोहनकर, संध्या शंकर धोडी, आशिष ठाकर, विनीता संदेश रडे, रोहन रामदास नडगे, आयुष राजेश भसरा, रितिका आणि दीप्ती एवढे विद्यार्थी आपल्या सुंदर मधुर आवाजाने आपणा सर्वांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तर आपण वाट बघूया त्यांच्या प्रदर्शनाची आणि त्यांच्या प्रदर्शनाची. त्यांचे आवाज ऐकून आपण त्यांना जोरदार और उनका हौसला बढ़ाइए. और हमारे सामने जो पहला वॉइस लेके आ रही हैं वो है अनिशा आदिल बॉन्ड. तो अनिशा आदिल बॉन्ड प्रस्तुत कर रही है ज्ञान माता ऑफ वॉइस. जहाँ गई वे अनिशा. कृपया सभी से निवेदन है इस बसण्याची व्यवस्था केलेली आहे. समोर कार्पेट आथरलेले आहेत, समोर खुर्च्या टाकलेल्या आहेत. तुम्हाला इथे बसून बघायचं, तुम्ही बघू शकता. अब कुछ ही देर में यहाँ पर आज के वॉइस ऑफ ज्ञान माता के स्टूडेंटों का प्रेजेंटेशन चालू हो जाएगा. बहुत ही आपका मनोरंजन करने के लिए हमारे छात्रों ने यहाँ पर अलग अलग प्रस्तुति भी रखी है. तो कृपया उसका भरपूर आनंद लीजिए. मैंने पायल
चमकाई। तो प्रस्तुत है ज्ञान माता वॉइस वोकल टीम।
ऐसे ही आपकी आवाज का जादू एक ऐसा छा गया, सोया हुआ हर एहसास फिर से जाग गया। सुरों की सपने जिस खूबसूरती से पिरोया है, कसम से इस महफिल में मजा आ गया, मजा आ गया। Yeah.
वही है ना? बहुत बहुत खूब। तो प्रस्तुत करने जा रहे फिर से वही सब गानदाता और उसको प्रस्तुत करने जा रहे हैं अनिशा बॉन्ड। तो प्रस्तुत है Thank you.
ना आप ताली बजाते रहना। यहाँ पर विविध स्कूल के छात्र आए हुए हैं, उनसे निवेदन है कि पहला जो काउंटर बनाया है वो टिकट काउंटर है, कूपन काउंटर। स्टॉल में हर एक प्रकार की चीजें उपलब्ध है, उसको लीजिए, खाइए, आनंद उठाइए और इस आनंद मेले का रंग चलाइए। प्रस्तुत है अगली पेशकश। मेरे पास
चलो स्माइल अच्छा रेडी हर रात में कोई निशानी छुपी होती है इसी आहे आणि तुमचे गीत गाण्याची पद्धत पण खूप चांगली आहे आवाज नहीं ये दिल का इजहार होता है हर सुर में
गेली दर्या
खबर नहीं ओ किन्ने साल इंतजार में बीतैया ओ किन्ने साल इंतजार में बीतैया वे माही तेनू खबर नहीं